हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. तर भगवद्गीतेचा दुसरा अध्याय श्लोक नंबर 42 आणि 43 या अध्यायाचं नाव सांख्ययोग. मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. यामिना पुष्पिता वाचा प्रवदन्ति पश्यते प्रवदन्ति विपश्यति वेदवादरता पार्था नानादस्ति वादिना कामान आत्मने स्वर्गपरा जन्म कर्म फलाप्रदम क्रिया विशेषो बहुला भोग ऐश्वर्य गती प्राप्ति. शब्दशार्थन भाषण तात्पर्य डिवाइन ग्रेसेस. अल्पज्ञ लोक वेदातील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरता निरनिराळे सकाम कर्म, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्य देण्यात आले. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. तात्पर्य सामान्य लोक बुद्धिमान नसतात. आज्ञामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात. स्वर्गलोकामध्ये इंद्रियतृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काही करायची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकात उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्टोम यज्ञ सांगण्यात आले आहे. स्वर्गलोकाची प्राप्ती करू इच्छाने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे असे वेदांमध्ये सांगण्यात आले. अल्पज्ञ लोकांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हे संपूर्ण सार आहे. असे अनन्य अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत मूर्ख लोक विषारी झाडाच्या फुलाने आकर्षितला जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो. तद्वत अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य तथा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगाकडे आकर्षिले जातात. वेदांमध्ये कर्मकांड विभागात सांगण्यात आले की अपाम सोमामृतम अभूम अक्षयम चतुर्मास स्थिती जाणत सुकृतम भवती च. चतुर्मासाचं पालन करणारे लोक अमर आणि सदैव आनंद होण्यासाठी सोमरसपान करण्याचे पात्र ठरतात. या पृथ्वीवर काही जण सोमरसपान धष्टपुष्ट आणि इंद्रियतृप्ती करण्यास समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींना भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या शोभायुक्त विधीमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्य ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखभोग व्यतिरिक्त काही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदनकानन नावाची उद्याने आहेत. तिथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रियलोलुप आहे. म्हणून स्वतःला भौतिक जगाचे स्वामी समजणारे लोक क्षणिक भौतिक सुखामध्ये अत्यंत आसक्त असतात. हरे कृष्णा. तर सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. तर आज आपण प्रवचनाचा विषय असणार आहे की आपण जे कर्मकांड करतो तर कर्मकांडामुळे आपल्याला खरंच सुख प्राप्त होतं का, आणि कर्मकांडामुळे आपल्या जीवनातून दुःख कमी होतात का, हे विषय आजचा असणार आहे. कारण की भगवंत गीतेमध्ये सुद्धा तात्पर्यामध्ये लिहितात की जे भोग ऐश्वर्याने तृप्त लोक आहेत किंवा ज्यांना इंद्रियांच्या प्रती सोमरसपान, अप्सरा, नंदन कानवन याच्यामध्ये त्यांना आनंद घेण्यासाठी जो भाग दिलेला आहे वेदांमध्ये, त्याला म्हणतात वेदवादर. म्हणजे जे वेदांचा दोन भाग आहेत. आता वेदांमध्ये दोन भाग कोणते आहे, एक पूर्वमीमांस आणि उत्तर मीमांस. तर पूर्वमीमांस मध्ये कर्मकांडाचं वर्णन आहे. कर्मकांड म्हणजे काय, मी ही जर पूजा घातली त्याच्या बदल्यामध्ये मला ह्या जगातलं किंवा पुढच्या जन्मातलं भेटलं पाहिजे, हा एक कर्मकांडाचा. त्याच्यामध्ये विशेष करून यज्ञ, स्वर्गाची प्राप्ती. दुसरं आहे उत्तर मीमांस. उत्तर मीमांस म्हणजे काय, याच्यामध्ये उपनिषद आणि उपनिषदामध्ये की बुवा तुम्ही हे तत्वज्ञान समजून कर्मकांडातून विरक्त होऊन उपनिषदाचा अभ्यास करून भगवत प्राप्ती करा हे सांगितले जात आहे. तर हे दोन्ही प्रकार सकाम कर्मामध्ये, विशेष करून सकाम कर्म
कशासाठी करतात लोक? एक म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि दुसरी गोष्ट सुखाची प्राप्ती. हेच उद्देश असतो लोकांना की मी जे कर्मकांड करतोय या जन्मातच मला सुख भेटलं पाहिजे आणि जेव्हा मी शरीर सुटेल तेव्हा पण मला स्वर्गाची प्राप्ती किंवा उच्च लोकाची प्राप्ती भेटावं त्यासाठी करतात. म्हणजे कर्मकांडामध्ये दोन कॅटेगरी पडतात. एक म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, हेच माग उद्देश असतो. म्हणून इथे आपल्याला याला अल्पज्ञ म्हणतात. अल्पज्ञ म्हणजे काय? वेदांमध्ये जे अलंकृत भाषा आहे लोकांना, पुष्पवादिता म्हणजे आकाश पुष्प आहे, आकाशामध्ये पुष्प लागले जातात. पण खरं तर आकाशामध्ये पुष्प दिसतात का कोणाला? नाही. पण अलंकृत भाषा काय सांगल्या? आकाश पुष्प आहे आकाशामध्ये. तसंच आपल्याला स्वर्गातल्या जे काही इंद्रिय तृप्तीचं जेवढं वर्णन केलं जातंय त्याला आकर्षित होऊन बरेच जण नाही का त्या गोष्टी करतात. येऊन आपण आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये भक्तीमध्ये सुद्धा कर्मकांडाची वृत्ती जात नाही. आपण भक्तीमध्ये राहून सुद्धा कर्मकांड करतो. जसं जप करतो तर जप करताना काय भावना असते? भगवत नसते. कर्मकांड करताना ही भावना असते की मला पुण्य प्राप्त झालं पाहिजे, कोणतं पुण्य भेटलं पाहिजे, माझ्या जीवनात सुख समृद्धी वाढली पाहिजे. दुसरं प्रवचन ऐकतो. लोक प्रवचन कीर्तनाला का जातात किंवा मोठ्या मोठ्या सप्त्याला का जातात, भागवत कथेला? की तिथं पुण्य मिळते म्हणून जातात लोक. तिथं भगवती इच्छा कोणी घेऊन जात नाही. म्हणजे आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये सुद्धा आपली जी मेंटॅलिटी आहे, मनोवृत्ती आहे, ती म्हणजे कशामध्ये आहे? कर्मकांडामध्ये दिलेले. म्हणून इथे सकम कर्माचा मेन उद्देश चांगला जन्म भेटावं, ऐश्वर्य भेटावं आणि यामुळे चांगलं शरीर हो, ह्या जगामध्ये मी इंद्रियतृप्ती कशी चांगल्या प्रकारे करीन हा उद्देश असतो. म्हणून इथे कर्मकांडाचे जे प्रकार सांगितले जातात तर याच्यामध्ये कर्मकांडामध्ये विशेष करून त्याचे फळ शास्त्रावर आधारित आहे. असं नाही की ते काल्पनिक आहे. पण वेदांमध्ये या दोन्ही भागाला 80% लोक वेदाचा जो पहिला भाग आहे जो केवळ भोग ऐश्वर्याच्या मागे लागले त्याच भागाच्या मागे लागतात. पण बाकीचे जे लोक आहेत, बाकीचा जो पाठ आहे ते भगवंताच्या भक्तीबद्दल आहे. म्हणून आज आपण जेवढे काही विधी विधान व्रत कैवल्य जे काही दान धर्म तीर्थयात्रा करतो त्याच्या मागे एकमेव उद्देश असा असतो की मला ह्या जगातलं सगळं पुण्य होऊन म्हणजे दुःखानं काही होऊ नये, सुख प्राप्त व्हावा हा त्याचा उद्देश असतो. म्हणून त्यासाठी आज आपण कर्मकांडाबद्दल विशेष करून वर्णन करणार आहे. याच एक सुंदर कथा येते. जेव्हा वेदव्यासाने 4 वेद लिहिले, 18 पुराण लिहिले, 108 उपनिषद लिहिले, एवढं लिखाण केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असंतुष्टी होती. काय असंतुष्टी होती? की मी 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, ब्रह्मसूत्र लिहिले, ते उपवेद लिहिले, पण माझ्या जीवनामध्ये संतुष्टी का भेटत नाही? त्याचं कारण काय? तर त्यावेळेस महर्षी नारद मुनी त्यांना आले आणि आल्यानंतर हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्ण महर्षी वेद हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. लांब बोलतो हरे कृष्ण हरे कृष्ण. हा ठीक आहे. तर वेदांमध्ये तो दोन भाग आहेत. 80 ते 90% लोक वेदांचा नाही का केवळ इंद्रिय होते. महर्षी वेदव्यास नाही का एवढे लिखाण केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये ही असंतुष्टी जाणवत होती. त्यावेळेस चिंताग्रस्त असताना नारद मुनीचं पाचारण झालं. नारद मुनी आले आणि त्यांना सांगितलं की मी एवढी रचना केली वैदिक ग्रंथांची, माझ्या असंतुष्टीचं कारण काय? त्यावेळेस भगवान नारद मुनी सांगतात वेदव्यासांना, अरे या जगामध्ये प्राय सगळे लोक इंद्रिय तृप्तीमध्ये लिप्त आहेत आणि आणखीन त्यांना तुम्ही काय करतात? प्रमोट करतात, म्हणजे ते दुःखी
कथेतून शिकायचे की महर्षी वेद व्यासांना सुद्धा लिखाण करून अतृप्त होते, तर मग आपण कर्मकांडात नाही का कसं तृप्त होऊ? पण तरी आपली जी वृत्ती आहे कर्मकांड करण्याची सुख, आता बऱ्याच वेळा आपण ज्याला मी कर्मकांड सांगणार आहे याच्यामध्ये, आता याचे कर्मकांडाचे प्रकार किती आहेत आणि त्याचे फळ कोणते भेटतात याचं वर्णन करणार आहे. म्हणजे जसं हे जे कर्मकांड आहे वेद, त्याच्यानंतर स्मृती पुराणामध्ये दिलेल्या विधीवर आधारित असतात आणि त्यानुसार ते केले जातात. याच्यामध्ये 5 प्रकार येतात आणि 5 प्रकारामध्ये त्याचे वेगवेगळे फळ प्राप्त होतात. पहिली जी कॅटेगरी येतात नित्य कर्म, कर्मकांडाचा एक भाग म्हटला जातो. नित्य कर्म म्हणजे काय? संध्यावंदन करणे, अग्निहोत्र करणे, देवपूजा करणे, जप करणे, गंगा स्नान करणे, हे त्याचे काय झाले? नित्य कर्म झाले. आणि हे नित्य कर्मामध्ये जेव्हा कर्मकांडाची भावना येते, याचं फळ काय असतंय? तर याचं फळ एकमेव असतं की पापाची क्षयवृत्ती किंवा पापाचा नाश होऊन मला नाही का मला जीवन चांगलं जगावं हा त्याचा उद्देश असतो. भगवंत केंद्रित नसतात. हा पहिला दिलेला आहे. दुसरं कर्मकांडाची दुसरी कॅटेगरी ती त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे जसं प्रसंग, विशिष्ट प्रसंगामध्ये श्राद्ध कर्म, आपण जे श्राद्ध कर्म घालतो किंवा कर्मकांड करतो, तर त्या कर्मकांडामध्ये सुद्धा नैतिक कर्मामध्ये सुद्धा आपण जे विधी करतो, विशेष करून जे 10व 13व वर्ष श्राद्ध घातले जाते, त्यामध्ये हे जे नैतिक कर्म असतात तर त्यामध्ये किंवा त्या जीवात्म्याला मला नाही का जसं श्राद्ध काय घातलं जाते, पितृदोष लागू नये, माझं जीवन सुखी समाधान राहावं त्यासाठी घातलं जाते. दुसरं ग्रहण काळी केलेलं जप, जे लोक कर्मकांडी असतात ग्रहणाच्या वेळेस जप करतात. आणि तिसरं आहे एकादशी व्रत करणं, संक्रांत पूजा करणं, वड सावित्रीची उपासना करणे, किंवा जसे जसे सीझन वेळ असेल सीझन नुसार जे वर्शिप करतात त्याला म्हणतात नैतिक कर्मकांड. आणि मग त्यानुसार फळ प्राप्त करणं. म्हणजे तिथे भगवंत केंद्रबिंदू नसतो, केवळ पुण्य प्राप्त व्हावं आणि माझं जे पाप ते नष्ट व्हावं त्यासाठी ते केले जातात. ही दुसरी कॅटेगरी म्हणतात, याला नैतिक कर्मकांड. तिसरं म्हणतात पितृऋण. तिसरं म्हणजे काम्य कर्म, काम्य कर्मकांड म्हटलं जातं. याच्यासाठी इच्छापूर्ती करण्यासाठी कर्मकांड केले जातात. किंवा मी एवढं करा, उदाहरणार्थ संकट चतुर्थी, श्रावण सोमवार, गुरुवार, शनिवार लोक धरतात, शुक्रवार धरतात, किंवा त्याच्यामध्ये कोणी पौर्णिमा पकडत, किंवा असे जे तिथी विधी नाही त्याला पालन करणं. हे काम्य कर्मामध्ये काय विशेष करून त्यांच्या जीवनामध्ये उदाहरण काय आहे त्याच्यासाठी, जसं पुत्रेकामिष्टी यज्ञ, म्हणजे कोणाला नाही का काही गोष्टी पाहिजे असेल तर 16 सोमवार केली की मला भेटते, संकट कमी व्हावं, काहीतरी इच्छा पूर्ण व्हावं, किंवा एकादशी व्रत, किंवा हे जे वार दिले त्याचं करणं हे दिले. त्याच्यानंतर धन प्राप्तीसाठी लक्ष्मी पूजन, विशेष करून मार्गशीर्ष महिना येतो ना, आटपाट नगरात एक राजा होता, एक राणी होती, त्याची पूजा करणं. किंवा अजून शुक्रवारी लक्ष्मी पूजन करतात ना लोक. कधी करतात? गुरुवारच करतात ना, शुक्रवार पण करतात. हे सुद्धा दुसरं असतंय, म्हणजे धन प्राप्ती होण्यासाठी. तिसरं आहे विवाह दोष निवारण पूजा, म्हणजे पितृदोष लागला जर लग्न होत नसेल ते करतात. ज्यांचं लग्न झालं ते पण पूजा करतात की लग्न टिकून राहावं. मग त्यासाठी काय केलं जातं, पितृदोष घातला जातो. किंवा मग सांगितलं जातं बाबा जी कन्या असेल ना तर तिने काय केलं पाहिजे, रुक्मिणी स्वयं वाचलं पाहिजे, किंवा दीर्घ सप्तमी वाचली पाहिजे, तर तुझं लग्न चांगल्या ठिकाणी होईल. तर हे दुर्ग सप्तमी वाचणे हे कर्मकांडामध्ये. आणि जे मुलं ज्याचे लग्न होत नसेल तर ते महादेवाची उपासना करतात, मग रुद्राभिषेक घालतात. हे याला म्हणतात काम्य कर्मकांड म्हटलं जातं. हे तिसरी कॅटेगरी. तर याच्यामध्ये याचं फळ काय प्राप्त होते, याच्यामध्ये इच्छित फळ प्राप्त होते, जसं संतान, धन, आरोग्य, सौख्य, जीवनात सुख आणि संतोष प्राप्त करणं हे काम्य कर्मामध्ये असतं. त्याच्यानंतर निश्चित कर्मकांड म्हटले जाते. निश्चित कर्मकांड म्हटल्याचं काय, याचं उदाहरणार्थ हिंसा करणे, किंवा मांसाहार करणे, चोरी, खोटं बोलणे, आणि मग त्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी. मग या निश्चित कर्मामध्ये जसं
मी पाहिलं, मी जेव्हा विदगावमध्ये राहायचो तिथे एक म्हसोबाचं मंदिर असायचं. दर वर्षातून एक बकर कापला जायचं आणि तिथे सगळेजण त्या कर्मकांडामध्ये म्हसोबाला बकर कापल्याशी प्रसन्नच होत नाही. मग त्याच्यामध्ये ग्रामदेवता वेताळ असतो. वेताळ माहिती आहे तुम्हाला? वेताळ, ग्रामदेवता, आसरा, किंवा आसरा, त्याच्यानंतर आसराला तर गोड जेवण असतं, पुन्हा सटवी, सटवाई असते. हे जे कर्मकांडाचे दिलेले आहेत. मग याच्यामध्ये काय होतंय, मांसाहार केला जातो, पण हे निश्चित कर्मकांड केले जाते. पण याच्यातून पापाचा संचय होतो, निश्चित कर्म पाप वाढतात ह्या कर्मकांडामुळे. पण याच्यातून ह्या कर्मकांडातून काय होतं, दुःख आणि अधोगती होती आणि मनुष्याला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा फसावं लागते. हे झालं चौथं निश्चित. मग आता याच्यासाठी प्रायश्चित. हरे कृष्ण, हरे कृष्ण. जाऊ दे, तुम्हीच कोण टाकलं. हरे कृष्ण. हे झालं. आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? हे झालं चौथं निश्चित कर्मकांड. म्हणजे विशेष करून काही लोक याचे खूप डिटेल्स आहे, पण मला अजून पुढे जायचंय. आणि 5वं आहे प्रायश्चित कर्मकांड म्हटलं जाते, की जीवनात खूप पाप झालेले आहेत. मग दान धर्म करायचा किंवा यज्ञ करायचं, तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रामध्ये स्नान करायचं, गंगा स्नान. हे सगळं करण्यामागे काय, की मी माझ्या जीवनात लोक शेवटी तीर्थयात्रेला का जातात, दान धर्म का करतात? त्यांचा उद्देश भगवत प्राप्ती नसते. त्यांचं एक असतंय की जीवनात मी लय पाप केलेले, जीवनभर मांसाहार केला, जीवनभर दारू पिली, जीवनभर खोटं बोललो, जीवनभर निंदा केल्या, याचा त्याचा बांध कोरला, किंवा याच्या घरातलं हे सामान घेतलं, किंवा मी जे काही केलं कर्म, त्याला कर्मकांडातून प्रायश्चित करण्यासाठी कर्मकांड केलं जातं. आणि मग याच्यामध्ये विशेष करून ह्या पापातून प्रायश्चित होण्यासाठी ह्या कर्मकांडामध्ये काय करतात, लोक तपस्या करतात. मग अनमनी पायाने चालणार, कसं नवरात्रामध्ये, किंवा नर्मदा परिक्रमा करणार. नर्मदा परिक्रमाला काय करतात लोक, एवढं 4-4 महिने किंवा 1 महिना, एकमेव उद्देश आहे की आम्ही पापातून मुक्त व्हावं, बिना चपलाचं. किंवा काही जण एक टाइम खातात, फलाहार खातात, हे पण आहे. त्याच्यानंतर दान धर्म काय, की बाबा काहीतरी पुण्य भेटावं. त्याच्यानंतर तीर्थयात्रा, ते पण असतो. जप कशासाठी करतात ते लोक, की मी याच्यातून मुक्त व्हावं, हा पण जप करतात. त्याच्यानंतर गोदान म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यानं वृत्त काय बोलले, कोणते व्रत करता तुम्ही, भरपूर करतात, त्याची लिस्ट मोठी आहे. आणि त्याच्यानंतर हे केल्यानंतर याचा मेन मार्ग काय होतो, मोक्ष प्राप्ती होती. एवढं प्रायश्चित केल्यानंतर, म्हणजे खोटं बोललं, चोरी केली, निंदा केल्या, जेवढं काही कळत न कळत तुमच्या जीवनातून पाप झाले, त्या सगळ्या पापातून मुक्त होण्यासाठी हे 5 प्रकारचे कर्मकांड सांगितलेले आहेत. आणि ह्या 5 कर्मकांडाचे विस्तृत फळ म्हणजे, पहिली गोष्ट, हे कर्तव्य पालन म्हणून करतात, जिम्मेदारी म्हणून करत नाही. बाबा मला देवाने एवढं दिलंय, आणि त्या कर्मकांडामुळे काय होईल, माझं जीवन काय होईल, धर्मपालन. कर्म म्हणजे धर्म त्यासाठी पालन करतात की माझं जीवन सुखी समाधान राहावं आणि माझ्या जीवनात कोणते संकट समस्या नको यायला. म्हणून आपल्या घरात जे देवता आपण ठेवतो, ते कशासाठी ठेवतो, काहीतरी बाबा उद्या जर नाही ठेवलं आणि देव कोपी झाला, पित्र कशासाठी घालतो, तर ह्या 2 गोष्टीच घालतो, की आपलं जीवन आनंदी चालावं, याच्यासाठी ते केल्या जातात. म्हणून पहिली गोष्ट. तिसरं धनसंपदासाठी करतात, अर्थप्राप्तीसाठी करतात. मग अर्थप्राप्तीसाठी जे मी सांगितलेले, ऐकिक सुख भेटावं, ऐश्वर्य प्राप्त व्हावं, माझं जीवन म्हणजे सगळं धन ऐश्वर्य, सोनं संपत्ती, शेती, गाडी, घोडी सगळं नका वाढावं. हे दुसरी कॅटेगरी म्हटलं जाते कर्मकांडाचं विस्तृत फळामध्ये. या 5 कर्मकांडामध्ये 5 फळं कसे भेटतात. त्याच्यानंतर काम, माझ्या काही ज्या इच्छा आहेत, मी एवढं करतो ना, एवढं केल्यानंतर मला एवढ्या बदल्यात पाहिजे. जसं कोणी शिर्डीला जाते, तिरुपती बालाजीला जाते, का बरं जातात बालाजी? जसं माझ्या ओळखीचे नाशिक रोडचे मोठे व्यक्ती होते, त्यांनी बालाजीला कमेंट केली होती की हे जर माझा प्रोजेक्ट सक्सेस झाला, तर त्याच्या बदल्यातून मी जे काही बिझनेस आणतो, बिझनेस नका विचारू काय होता, त्याच्यात 2% बालाजी तुम्हाला.
म्हणजे चुकीचे कार्य तुम्ही करायचं आणि त्याला पार्टनर सक्सेस द्यावा म्हणून बालाजीला किती टक्के? 2%. आणि दर महिन्याला जायचे ते. माझी बालाजीला श्रद्धा आहे. का बरं? माझ्या धंद्यात वाढ होती. पण बालाजीला काय आवडतंय कधी त्याने विचार नाही केला. माझा धंदा कसा वाढतोय त्यासाठी जात होतो. याला म्हणतात, काय म्हणतात, काम इच्छापूर्तीसाठी. मग याच्यासाठी आणखी लोक लय बहादर आहेत. काय करतात? मोठमोठे हवन करतात, यज्ञ करतात, त्याच्यानंतर पूजा घालतात मोठमोठ्या. जसं आता मी 2-3 महिन्यापूर्वी पातळी फाट्याला एक मोठा बिल्डर नाशिकचा, गुजराती बिल्डर होता. त्याच्याकडे 9 चंडी 1009 चंडी यज्ञ ठरला होता. त्या ब्राह्मणानंच कमी 5 लाख रुपये घेतला आणि त्या पूर्ण कार्यक्रमाला टोटल 10 ते 12 लाख रुपये त्या व्यक्तीने खर्च केला होता. तो 10-12 प्रत्येक व्यक्तीला चांदीची लक्ष्मी द्यायचा तो. आणि अशी पूजा रोज मोठमोठे राजकारणी व्यक्ती, मोठमोठे व्यक्ती येत होते. म्हणजे एवढा त्या व्यक्तीने खर्च केलाय, कारण त्याच्या जीवनामध्ये त्याने मोठा यज्ञ घातला. आणि ते ब्राह्मण, आणि आम्हाला बी मंदिराच्या वतीने बोलवलं, मी गेलो होतो तिथे, आरती केली आम्ही. तर तिथे कशासाठी केलं त्यानं, की तो म्हणला मी जेव्हा इथं आलो तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. आज माझी कमी 1000-1500 कोटीची 2000 कोटीची प्रॉपर्टी असेल नाशिकमध्ये, कमी नाही पण जास्त. म्हणजे हे याच्यासाठी हवन करतात, धनसंपत्ती आणि हवन आणि यज्ञ पण. मग स्वा जोपर्यंत डोळ्यातून धूर जात नाही, डोळ्यातून पाणी नाही, त्यांना असं वाटतं यज्ञ. आपण म्हटलं जप करा, काही येडे काही गाबाळे सांगतात. मग धुरातून जेव्हा डोळ्यातून पाणी निघालं तेव्हा खरं आहे असं काहीतरी झालं. म्हणजे सोपी सांगितलेली भक्ती कोणाला पल्ले पडत नाही. जेवढं तुम्हाला तिरपट आणि अवघड सांगितलं जातं ना, तेवढं लोकांना पसंत येते. पण भगवत भक्ती एवढी सोपी ही कोणाला घुसत नाही. हे झालं तिसरी गोष्ट. चौथे मोक्ष प्राप्ती. बाबा या जन्मात आता लय मुक्ती पाहिजे. जसं आमच्या मंदिरात एक व्यक्ती आला, महाराज मला मुक्त पाहिजे. म्हणजे का एवढं वायर का? म्हणे घरी बायकून भांडून आणि सासून वैताग दिला म्हणून मला मुक्ती पाहिजे. मग तुझी मुक्ती कशासाठी पाहिजे? भगवत प्राप्तीसाठी नाही पाहिजे की माझ्या जीवनात कटकडी. आणि नंतर पुन्हा कधी दिसला नाही. खूप दिवसाने एकदा आला तो, मला कसं आहे प्रभूजी आता बरं आहे घरात. म्हणजे त्याची मुक्ती कशी होती? टेम्पररी होती. तर ह्या मुक्ती मोक्षामध्ये कर्मकांडातून जे काही प्रायश्चित झाले, पाप झाले जीवनामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वाणीद्वारे, ह्या सगळ्या प्रायश्चितून कर्मकांडाचं फळ दिलेलं आहे. आणि मग ह्या कर्मकांडाचं फळ काय? आजच्या काळामध्ये भौतिक जीवनामध्ये धन, आरोग्य, करिअरमध्ये यश, कुटुंबातले सुख शांती, संकटाचं निवारण करण्यासाठी प्रभावी मानल्या जात आहे. त्यासाठी कर्मकांडाच्या मागे लागल्या जाते. आणि म्हणून ह्या कर्मकांडामध्ये आजकाल 5 गोष्टी 8 गोष्टी खूप चांगल्या केल्या जातात. आणि हे सगळं भगवत प्राप्तीसाठी नाहीये, तर केवळ कर्मकांडासाठी केले जाते. जसं सत्यनारायणाची पूजा ही कशासाठी केली जाते? की बाबा लग्न झालंय, आता गणपती बसवला, लग्न झालं, या दोन्ही कार्यासाठी काय केलं जाते? सत्यनारायणाची पूजा घातली. आणि मग याच्यामध्ये शिरा आणि पायसम वाटल्या जाते. आणि मंत्र असतो काय? ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि फळ काय असतं याच्या सत्यनारायणाच्या पूजेचा? सत्यनारायणाचे भगवंताच्या प्रसन्नासाठी नाही, याचं फळ असतंय धनलाभ, आर्थिक संकट दूर होते, समृद्धी मिळते, सुख समाधान, कुटुंबात शांती, एकोपा वाढतो, व्यवसायामध्ये यश वाढते, नोकरीमध्ये प्रमोशन वाढते आणि धनसंपदेमध्ये वाढ होते. त्यासाठी संपत्तीसाठी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. मी तुम्हाला लायसन्स सांगत नाही, हे मुद्दे समजून घ्या. मी मुद्द्यावर येणार आहे, नाही तर मला प्रभूजी भारी आहेत बाबा तुम्ही जाणं. कारण मी मागच्या 2-3 दिवसापासून तयारी करत होतो आणि आज प्रभूजीकडे बसल्यानंतर शेवटचे पॉईंट थोडे कव्हर केले होते. तर सत्यनारायण द्या. आणि मग सत्यनारायण घालण्याचं काय? की गणपती बाप्पा आम्ही एवढं केलं, आता जे पाहिजे ते दे आणि आजपासून आमची पूजा. बाकी आम्ही 11 दिवस बाकीचे इंद्रिय तृप्तीसाठी. लग्न झाल्यानंतर सत्यनारायण घालायची काय गडबडी होती लोकांना? बाबा सत्यनारायण घातले इंद्रिय तृप्तीला आम्ही मोकळे, तोपर्यंत बंधनात बांधल्या जातं म्हणून घाला. ते सगळेच उतावळे असतात, घाला घाला सत्यनारायण घाला. पण का बरं? तर त्याच्या मागे सत्यनारायणच्या प्रती लय प्रेम मोकळून आलं? अजिबात नाही. त्याचा एकमेव उद्देश आहे की दोघांना इंद्रिय तृप्ती करण्यासाठी मोकळीक द्या, हे त्याचा उद्देश आहे. पण तो उद्देश नसावा, हा पहिली गोष्ट सांगितली. दुसरं, लक्ष्मी कुबेरची पूजा. याच्यामध्ये ती विशेष करून दीपावली किंवा शुक्रवारी घातल्या जाते.
कुबेराची पूजा, त्याला श्रीसूक्त पाठ म्हटल्या जाते आणि याचा मंत्र वेगळा आहे. ओम श्री श्री क्लीम क्लीम महालक्ष्मी नमः. मी पूजा सांगत नाही तुम्हाला, पण याचं भौतिक फळ काय? कुबेर आणि लक्ष्मीची पूजा कर्मकांडामध्ये आर्थिक भरभराट, धनलाभ आणि कर्जमुक्ती होण्यासाठी केल्या जाते. व्यापाराचा वाढ, व्यवसायात नफा, गुंतवणूक फायदा, शेअर मार्केट वाढत राहावं. जसं काल मी रेल्वेत येत होतो, एक माणूस एवढा येडापिसा झाला, तो मोबाईल कमी ते शेअर मार्केटमध्येच बघत होता. मला एवढं चीज जर भागवत लावलं तर भगवत भेटते ना, पण किती त्याच्या डोक्यात किडा घ्यायचा शेअर मार्केटमध्ये. काय डोकं चाललेत, कुठं चाललेत. त्याच्यानंतर संपत्तीचं संरक्षण व्हावं आणि मिळालेली संपत्ती टिकत राहावं आणि दुश्मन कमी व्हावं त्यांच्या जीवनामध्ये, त्यासाठी कुबेर आणि लक्ष्मीची पूजा घातलाय. याला कर्मकांडाचं दुसरी कॅटेगरी, ही दुसरी पूजा. तिसरी कनकधारा स्तोत्रपाठ. माहिती आहे कनकधारा स्तोत्रपाठ? हा, याच्यामध्ये आदि शंकराचार्याने रचलेले 21 श्लोक असतात. महालक्ष्मीच्या मूर्ती समोर बसून पठण करायचं असतं शुक्रवारी. आणि मग कनक म्हणजे ऐश्वर, कनक म्हणजे सोने, ते त्याला प्राप्त वाटते. आता त्याच्या डिटेल नाही सांगणार, नाही तर तुम्ही माझ्या प्रवचनात तेच मुद्दे घ्यायचे, कारण आपली बुद्धी तेवढीच लागते. तर हे 21 स्तोत्र केलं, पाठ केलं की लोकांना ते भेटतं. म्हणून हे कर्मकांडामध्ये याच्यामध्ये फायदा असा आहे, त्याचा भौतिक फळ धन प्राप्ती, अचानक मिळकत वाढते किंवा गमावलेले धन परत मिळते. पुन्हा जे कर्जातून खूप दुःखी आहेत, ज्यांना कर्ज फिटत नाही, त्यांसाठी हा उपयुक्त नाही का इलाज म्हटला जातो कर्मकांडामध्ये. आणि सगळ्यात म्हणजे सौभाग्याच्या जीवनातले अडथळे, जे काही तुमच्या जीवनात सौभाग्य आहे ते प्राप्त होत आहे, यासाठी कनक धारा स्तोत्र पाठ केला जातो. ही तिसरी पूजा कर्मकांडाची. चौथा आहे कुबेर यंत्र स्थापना. ते सोन्या चांदीच्या पात्रावर कोरलेलं असतं आणि मुख्य दरवाजावर किंवा तिजोरीत लावलं तर त्याच्या घरामध्ये हे अक्षय तृतीला किंवा याला स्थापन करतात लोक. आणि याच्यामुळे भौतिक लाभ काय होतो या कर्मकांडामध्ये? आर्थिक स्थिरता वाढते, पैसा बाहेर जात नाही तर उलटा बाहेरचा पैसा घरात येतो, त्यासाठी पूजा सांगितली. उत्पन्न वाढते आणि खर्च कमी होतो. धन संपायचं एवढंच होतं, जंगम मालमत्ता वाढते, विशेष करून सोनं, शेत जमीन आणि ऐश्वर हे वाढतं. आणि दुसरी म्हणजे जो गुंतवणूक लाभ करतो, इन्व्हेस्टमेंट मध्ये करतो, त्याला फायदाच फायदा होतो. हे दिले. पुढे पाचवं नवग्रह शांती पूजा. याच्यामध्ये नवग्रहाचे मंत्र हवन केलं जातं, पूजा केली जाते. आणि सूर्यदेव शनी पूजेच्या पूजा घातल्या तर सूर्यदेवामुळे आरोग्य प्राप्त होतं आणि शनिदेवामुळे जीवनातल्या साडेसाती, किरकिरी, कटकटी या सगळ्या कमी होतात. त्याची पूजा घातल्या जाते. याचा भौतिक फायदा असा आहे या कर्मकांडाच्या उपासनेमध्ये, कुंडलीतला दोष निवारण होतं, आर्थिक व्यवसायातल्या अडचणी दूर होतात, करिअरमध्ये यश प्राप्त होतंय, नोकरीत प्रमोशन वाढते, स्थिरता वाढते, आरोग्य आजार दूरपणा होतो. हे त्याचे फळ. ठीक आहे. त्याच्यानंतर सहावं महामृत्युंजय जप आणि हवन. तेव्हा रोज आपली लिस्ट काढणार, हे सगळ्या शेवटी मजा येणार, थांबणं ठेवा. त्याच्यामध्ये ते म्हणतात की ह्या जर जप केला 108 वेळा महामृत्युंजय जपाचा आणि हवन केलं, त्याचं आरोग्य गंभीर आजारातून तो मुक्त होतो, दीर्घ आयुष्य वाढतं, त्याचं अपघात किंवा अनिष्ट घटनापासून त्याचं निवारण होतंय, मानसिक शांती, ताण तणाव, किरकिरी, मग ते ऑफिस मधला बॉस, घरातले परिवारातले लोक, भाऊबंदकी याच्यातून मुक्तता होते या मंत्रामुळे. सातवा श्री सुक्त होम, म्हणजे श्री लक्ष्मी देवीसाठी केला जातो आणि याच्यामुळे धनाचा लाभ होतो, अडचणी होतात, बराच फायदा आहे, ते नाही सांगत मी. त्याच्यानंतर आठवा हनुमान चालिसा. दोघं का लावला जातं हनुमान चालिसा? त्याच्यामध्ये भौतिक लाभ असा आहे, जो कोणी 11 वेळा 21 वेळा पाठ करतो कर्मकांडानुसार. आता हनुमान चालीस भगवान रामचंद्राच्या प्रसन्नासाठी, हे सगळं भगवान त्याच्या प्रसन्नासाठी करायचे आहे, जे लोक कर्मकांड करतात. मग याच्यामध्ये शत्रुनाश होतो, विरोधक तुमचे नष्ट होतात आणि शत्रूच्या त्रासापासून मुक्ती भेटते, त्यासाठी लोक हे वाचन करतात. आणि नोकरी, व्यवसाय आणि आणखी लाभदायी संधी त्याच्या जीवनामध्ये एवढ्या वाढून येतात की त्यासाठी लोक करतात. त्याच्यानंतर 9वा तुळशी पूजन आणि परिक्रमा. लोक तुळशीचा वृक्ष का लावतात घरामुळे? भगवान पांडुरंग भेटावं म्हणून का? नाही, तर पापातून मुक्ती व्हावा आणि दुसरं त्याच्या घरामध्ये जे आनंद वाढावा
त्याचं फळ असं आहे, आर्थिक लाभ, उत्पन्नाची वृद्धी, सकारात्मक ऊर्जा वाढते, घरात पाप नाश होते, घरामध्ये सुख शांती, आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती होते. हे तुळशीचं दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं सारांश रूपामध्ये हे जे पाचही दिसलेल्या आहेत, ह्या 5 गोष्टी सारांश रूपामध्ये, लक्ष्मीपूजन असो, कुबेर यंत्र असो, धनसंपदेसाठी, करिअरसाठी नोकरी शांती, सत्यनारायण पूजा, कर्जमुक्तीसाठी कनकधारा स्तोत्र, हनुमान चालीसी, आणि आरोग्यासाठी महामृत्युंजय जप, अग्निहोत्र यज्ञ, आणि सौख्य, नवरा बायकोतल्या पती पत्नीला प्रेम आडाव, एकूण एकाच्या प्रती जीव लावा, एकूण जीव घ्यायचा नाही बरं, लावा. त्यासाठी तुळशी पूजन आणि सत्यनारायणाची पूजा सांगितली जाते, हे सांगितलेलं आहे. मग अजून अन्य देवदेवताची जर पूजा केली कर्मकांडानुसार तर काय भेटतंय ते बी लिस्ट सांगतो. भागवतानुसार श्रीमद भागवताचा 2रा स्कंदामध्ये ते सांगतात की ज्यांना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे त्याने ब्रह्मदेवाची किंवा बृहस्पतीची पूजा करावी. ठीक आहे. ज्यांना लौकिक सुख पाहिजे, लैंगिक सुख म्हणजे पती पत्नीचं आकर्षणाचं सुख पाहिजे असेल, लालसा असेल, त्यांनी राजा इंद्रादेवाची आराधना केली पाहिजे. ज्यांना चांगलं अपत्य पाहिजे, गुणी, ज्ञानी, सुंदर, अशा व्यक्तींना श्रेष्ठ प्रजापतीची उपासना केली पाहिजे. त्याच्यानंतर सुदैव भाग्य राहिलं पाहिजे अशा व्यक्तीसाठी अष्टदेवी म्हणजे दुर्गा देवीची पूजा केली, दुर्गा पूजा घातली किंवा दुर्गा सप्तमी केली तर त्याच्यात ते प्राप्त होते. शक्ती संपन्नाची कामना असेल तर अग्निदेवाची उपासना करावी. केवळ धनाची कामना असेल तर वसूची उपासना करावी. ज्याला महान वीर व्हायचं असेल ते शिवाचे अवतार कोण, रुद्र, 11 रुद्र आणि 11 रुद्रांची उपासना घातली. म्हणून जे राजकीय लोक असतात ना ते महादेवाची उपासना जास्त करतात. युद्धाला जाण्याच्या पहिले, इलेक्शनच्या पहिले जे काही त्यांना ते सक्सेस भेटते. त्याच्यानंतर ज्यांना धन धान्य समृद्धी इच्छा वाढवायची असेल तर भगवान विष्णूंची जी आई आदिती याची उपासना केली तर ते प्राप्त होते. ज्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती करायची असेल तर आदितीचे पुत्र मरुद्गण यांची उपासना केली तर ते प्राप्त होते. ज्यांना इहलोकाचं राज्य पाहिजे, सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि आणखी मोठे मोठे पद पाहिजे असेल तर ईश्वदेवाची पूजा घातली तर ते भेटते. त्याच्यानंतर ज्यांना लोकांमध्ये फेमस व्हायचे, प्रसिद्धी प्राप्त करायची असेल त्यांना साध्य देव यांची उपासना केली तर ते प्राप्त होते. ज्यांना दीर्घ आयुष्य पाहिजे असेल तर अश्विनी कुमाराची उपासना केली तर ते प्राप्त होते. ज्यांना दृढ शक्तिशाली मजबूत शरीर पाहिजे असेल तर पृथ्वीदेवीची उपासना केली तर ते प्राप्त होते. त्याच्यानंतर ज्याला विद्वान होण्यासाठी किंवा ज्ञानी व्हायचं असेल तर भगवान भोलेनाथाची उपासना केली ते प्राप्त होते. ज्यांना सुखी संसाराची पती पत्नीचं प्रेम वाढवायचं असेल एकूण एकाच्या प्रती तर त्यासाठी उमाशंकराची उपासना केली पाहिजे. कोणाची? उमाशंकराची. आणि ज्यांना आध्यात्मिक ज्ञान आणि भगवत प्राप्ती करायची असेल तर भगवान विष्णूंची आराधना त्यांनी केली पाहिजे. आणि वंशावळी कुळवृद्धी वाढवायची असेल तर अन्य देवदेवताची उपासना केली पाहिजे. पण हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जीवनात सुख भेटेलच असं नाही. सगळ्यात मोठं दुःख असेल तुम्ही हे शरीराबरोबर तुमचं इथंच नष्ट होणार आहे पण तुमच्या जीवनामध्ये 4 गोष्टी येणार आहेत. त्या म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानम दर्शनम. काय असणार? माताजी जरा शांत बसवा. हे सगळं केलं म्हणजे तुम्ही सुखी व्हाल असं नाहीये. कर्मकांडामध्ये बऱ्याच वेळा फसवलं जाते. कर्मकांड म्हणजे काय? एक पूजा घातली की दुसरी पूजा घालावी लागते, दुसरी पूजा घातली की तिसरी पूजा. याच्यामध्ये माणूस गुरफाटल्या जातो आणि गुरफाटल्या गेल्यानंतर त्या समस्यातून निराकरच होईन असं नाही. लोक वैतागून जातात आणि तो जो पंडितजी असेल, पुरोहित असेल, तो सांगतो नाही नाही आता ही पूजा नाही घातली, तुम्ही ही घाला ती घाला. पण ती पूजा घालणारा यजमान आणि पुरोहित परिपूर्ण असेल तरच हे फळ भेटते. वाक्य एकदा पण ऐका. पुरोहिताने जर तो शुद्ध असेल, साधनामध्ये असेल, जेव्हा हा पूजा घालेल तरच तुम्हाला ते फळ भेटते. आणि यजमान तेवढा शुद्ध असेल तर ते फळ त्याला प्राप्त होतं.
नाही तर दोघांना दुःख भेटतंय. याच्यामध्ये दोन गोष्टीचा नाश होतो. एक म्हणजे पैशाचा नाश होतो आणि तुमच्या वेळाचा नाश होतो. तुमच्या हाताला काही येत नाही. म्हणून कर्मकांडामध्ये सुख कमी भेटते, दुःख जास्त भेटतंय आणि तुमचे कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह कधीच होऊ शकत नाही. तुम्ही अध्यात्म करा नका करू, कर्मकांड करा नका करू, तुमच्या जीवनामध्ये जे पूर्व कर्मानुसार तुम्हाला ईश्वरानं दिलेलं आहे तेच भेटल. जसं बँकेमध्ये तुम्ही गेलात आणि तुमचे जर बँकेत पैसे नसेल तर तुम्ही किती भांडले तरी तुम्हाला पैसे नाही भेटू शकत. पण तुम्ही बँकेत गेले तुमचे पैसे असाल तर तुम्हाला ती बँक देते. त्याच प्रकारे कर्मानुसार, मागच्या प्रारब्ध आणि कर्मानुसार तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे काही पुण्य तुमचे साठवलेलं असेल, देव देतात त्या कर्मानुसार तुमचं वांछित फळ देतात. किती फळ देतात ते? तुम्ही 100 रुपये मागितले आणि तुमच्या अकाउंटमध्ये 10 रुपयाचं असेल तर 10 रुपयाचे दिले जात आहे. आणि ते कसं फळ भेटतंय? जसं तुम्ही जातात बँकेमध्ये तर तुम्ही कोण आहे? कस्टमर. कस्टमर म्हणजे जीवात्मा. बँक मॅनेजर म्हणजे कोण? देव, भगवंत. आणि जो कॅशियर आहे ते कोण आहे? प्रकृती आहे. तर तो जो कस्टमर आहे जीवात्मा तो कोणाकडे जातो? बँक मॅनेजर कडे जातो, भगवंताकडे जातो. म्हणून परमात्माला कोण होतं? नवस. नवस नावाचा काही प्रकार नसतो. तो प्रार्थना करतो की मला एवढं द्या. भगवंत म्हणतात, जीवात्मा परमात्माकडे गेला तर परमात्मा म्हणतात प्रकृतीकडे जा, म्हणजे कोणाकडे जा? कॅशियरकडे जा. आणि कॅशियरला सांगतात, प्रकृती सांगतात बघ बरं याच्या अकाउंट मध्ये किती आहे, किती आहे बघ. ते मला साहेब याच्या अकाउंट मध्ये नाही का 50 रुपये. त्यावेळेस प्रकृती म्हणतात बघ याची कॅपॅसिटी काय गरज आहे, त्या 50 मध्ये 10चं द्यायचं, 20चं द्यायचं, 30चं द्यायचं. तेवढंच तुमचं भेटतंय. तुम्ही किती पूजा घालता, किती काही करता, तुम्हाला तेवढं जेवढं भेटायचं तेवढंच भेटते, जास्त भेटत नाही. फार उड्या मारल्या, बिना चपलाचे फिरले, दिवसभर उपाशी राहिले माकडासारखे, किंवा लवंग खाल्ली, खडी साखराचा फोड काय एवढंच खाल्लं, भेटलच असं नाही. पण येडे गाबळ्यांचा बाजार एवढा भरलाय की त्यांना वाटतं नाही हे सगळे येडे बधीर छाप येतात आणि आम्हीच हुशार येतात. आणि म्हणून अशा लोकांचं काय दिलेलं आहे शास्त्रामध्ये झालंय, उपदेशानं ही मूर्खांना प्रकोप घेणं शांते. अशा लोकांना ज्ञान दिलं म्हणजे काय? उपदेशाने ही मूर्ख लोकांना उपदेश दिला तर प्रकोपाय न शांते, ते क्रोधित होतात. कर्मकांडाची आपण जेव्हा निंदा करतो किंवा कर्मकांडाबद्दल बोललो तर ते क्रोधिष्ठ होतात. ते काय म्हणतात की येडे ते. पण कृपा तात्पर्यामध्ये लिहितात उपदेशाने ही मूर्खांना प्रकोपाय न शांत, यांचा राग वाढत जातो. कसा राग वाढतो? जे कर्मकांड करणारे व्यक्ती आहे आणि जो घालणारा दोघांना राग येतो आणि जो निंदा करतो त्याचा बी राग येतो. मग एखाद्याला आपण सांगितलं हे करू नको, नाही नाही मी करेन, प्रभूजीला काय कळतं? भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा आपलं कर्मकांड नाही जात. कारण याचा अर्थ काय? आपल्याला भगवान कृष्णावर परिपूर्ण श्रद्धा नसल्यामुळं, शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळं, साधना नसल्यामुळं आपण कर्मकांडाच्या मागे लागतो. आणि हेच आपल्या भक्तीमधली समर्पण आणि शरणागती दाखवत नाही. म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं माहिती आहे तुम्हाला? हे जगातले प्रॉब्लेम्स नाही आहेत. सगळ्यात मोठं प्रॉब्लेम्स कोणतं माहिती आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यातून मुक्त होणं हा सगळ्यात मोठी समस्या आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम. ह्या कर्मकांडातून, म्हणून कर्मकांडाचं आणि याची कसं माहिती आहे, 2 फॅक्टरी आहेत. थोडंफार जर शुद्ध असेल करणार लेच केलं तर कर्मकांडाच्या फॅक्टरीमध्ये थोडं थोडं रिझल्ट दिसतो. आणि भक्तीचं जी फॅक्टरी त्याच्यात काही दिसत नाही, पण इथं रिझल्ट दिसतो ना. म्हणून बघा काही लोक किती पूजा घालतात, त्यांच्या जीवनात ऐश्वर्य वाढत राहते. आणि आपण जे भक्ती करतो ना, प्रभूजी काही भेटत नाही हो, म्हणून आपल्याकडे गर्दी कमी आहे. पण ते एखादं केंद्र चालू द्या, प्रभूजी चाटके चुटके सांगू द्या, बाबा गर्दीची कमी वाढणार नाही, अख्खं भगूर येऊन बसेल तिथं की चला बाबाले भारी तोडके चाडके सांगतो, गर्दी पुरणार नाही एवढे असते. पण भगवंत भेटतील का? कर्मकांडाने या भौतिक जगातलं भोग भेटल, भगवंत नाही भेटणार. हे सांगण्याचा मुद्दा मायबापांनो, भक्तीमध्ये कर्मकांडाची जी वृत्ती ती सोडा.
आणि भगवंताला जा. आणि दुसरं इथे काय सांगितलंय ते म्हणतात की अनादि कर्म फले पायी भवर्ण जले तारबार न देखिया उपाय. भक्तीनाथ ठाकूर काय म्हणतात की अनादि कर्म काळामुळे मी काय करतो, पडी भवार न जले, अरे भौतिक संसारात मी पडलोय. तारे बारे न देखी उपाय, दुसरा कोणता उपाय नाही कर्मकांड. कर्मकांडात जर फळ भेटलं इन केस तर पुन्हा कर्मकांडाच्या चक्रामध्ये फसावं लागते. आणि फसल्यानंतर नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात, कर्मकांड ज्ञानकांड केवळ विषय रे भांड. कर्मकांड ज्ञानकांड केवळ विषय रे भांड. विषयाचं भांड आहे त्याच्यामध्ये, केवळ इंद्रियतृप्तीचं साधन दिलेले. आणि जेव्हा इंद्रियतृप्ती दिली तर त्याला काय म्हणतात, अमृत बलिया यश न खाय नाना येऊनी पडे साय. की हे जर विष घेतलं, कर्मकांड विषय भांड घेतलं तर काय पुन्हा यमुनीमध्ये फिरावं लागतंय, चक्र मारावं लागतंय. मग तुम्हाला ठरवायचंय की माझी कर्मकांडाची फॅक्टरी वाढवायची का भक्तीची फॅक्टरी वाढवायची, हे आपल्याला ठरवायचंय. आणि मग ते म्हणतात की जीव कृष्णदास येई विश्वास करले तार दुःख नाही. जर तुला या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, भगवत प्राप्ती करायचं असेल तर काय, जीव कृष्णदास येई विश्वास. जीवाने एकच विश्वास केला पाहिजे, जीवे रे स्वरूप होय कृष्ण रे नित्यदास. मी भगवान कृष्णाचा दास आहे, सेवक आहे. या भावनेने जेव्हा करेल तेव्हा काय होईल, करले तार आरण दुःख नाही. हे पुन्हा त्याला दुःख भेटत नाही. कर्मकांडामध्ये दुःख भेटत पण भगवत भक्तीमध्ये दुःख भेटत नाही. भगवत भक्तीमध्ये काय, प्रसाद खा, कीर्तनामध्ये नाचा, भगवंताचं दर्शन घ्या. भगवंत आपल्या भक्ताला जे पाहिजे ते देतात, कधी ते निष्ठुर नाहीत. बघा भगवंताची भक्ती केली तर भगवंत किती देतात. प्रल्हाद महाराज किती वर्ष तपस्या केली, 5च वर्ष केली. कोणाची केली, भगवंताची केली. केवळ आईच्या गर्भामध्ये कायदेच्या गर्भामध्ये होते, भागवत कथा ऐकली. आणि हिरण्यकशिपू देवदेवताची किती उपासना केली, 1000 वर्ष केली. आणि ऐश्वर्य भोगायला किती भेटलं, केवळ 5 वर्ष. 5 वर्षानंतर प्रल्हाद भगवान नरसिंह प्रगट झाले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. म्हणजे एवढ्या वर्ष तपस्या करून 5 वर्ष भोग ऐश्वर्य भोगायला भेटलं. आणि प्रल्हाद महाराजांनी 5 वर्ष भक्ती केली तर पुढचे किती वर्ष राज्य केले त्याने, 36,000 वर्ष राज्य केलं भक्तीमुळे. दुसरं उदाहरण कोणाचं आहे, सुदामाचं. सुदामानं काय केलं, काय नाही, नुसते पोहे दिले, भगवंतानं सोन्याचे नगरे दिले. म्हणजे भगवंताला जर तुम्ही कणभर दिले तर भगवंत मनभर देतात. पण देवदेवता कर्मकांडामध्ये तुम्ही जर मनभर दिलं, कर्मकांडामध्ये जर मनभर दिलं तर देवदेवता कणभरच देतात तुमच्या वाट्याला. म्हणता बेटा एवढंच भेटल तुला. आणि मग भगवंत कर्मकांडाचं खंडन कुठं करतात, श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये गोवर्धन लीलेमध्ये आपल्या माता पित्यांना सांगितलंय की कर्मकांड बंद करा, या परंपरा बंद करा, मी जे सांगतो ते पालन करा तर तुमचं भलं होईल. आणि ब्रजवासान ऐकल्यानंतर मग इंद्राला राग आला. भगवंताचा त्याचा अभिमान काय केला, दूर केला. आणि दूर केल्यानंतर काय झालं, भगवंताचे देवदेवता इंद्र देवता भगवंताला शरणागत झाले. भगवंत स्वतः कर्मकांडाचं खंडन करतात. येऊन तेवढ सोडा, ब्राह्मण पत्निया, ब्राह्मण यज्ञामध्ये स्वाहा 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 करीत बसले. ते 2 गोप सकाळी म्हणले आम्हाला काहीतरी भोजन द्या, नाही दिलं नाही. पण त्याच ब्राह्मण पत्नी कृष्ण बलराम त्यांनी प्रसाद मागितलाय, ते सगळ्या देऊन टाकलं. देऊन टाकल्यानंतर त्यांना कळलं, अरे हे जे कोणी 2 साधारण गोप बालक आहेत कोणी आहे तर साक्षात भगवंत आहेत. तर त्यावेळेस ते ब्राह्मण म्हटले आमच्या जातीचा धिक्कार आहे, आमच्या ज्ञानाचा धिक्कार आहे, आमच्या यज्ञ हवनचा धिक्कार आहे, आमच्या मंत्रतंत्राचा धिक्कार आहे, सगळा धिक्कार आहे सगळ्या जीवनाचा. कारण की आम्ही यज्ञातून तुम्हाला प्राप्त करू शकलो नाही. यज्ञ तर तुम्हाला प्राप्त करायला साधारण स्त्रियांना प्राप्त केले, ते म्हणजे भक्तीच्या मार्गातून. म्हणून मुद्दा सांगायचा असा आहे की हे जर आहे ब्रह्मांड भरमिते कोण भाग्यवान जीव, गुरु प्रसादे पाय भक्तिलता बीज. की आपल्याला भगवंताची कृपा आहे, ब्रह्मांड भरते. ब्रह्मांड जर फिरले कोण भाग्यवान जीव आहे, गुरु प्रसादे पाय भक्तिलता बीज. आपल्याला भक्तिलता बीज भेटलेली आहे, याच्यातून आपण भक्ती केली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून त्यासाठी काय सांगितलंय,
सत्संग छाडी कैले असते विलास, ते कारण लागिले कर्मबंध फास. की जर या कर्मकांडातून मुक्त व्हायचं असेल तर सत्संग छाडी, जर सत्संग सोडला तर काय कैले विलास, ते कारण लागले कर्मबंध फास. जर तुम्ही भगवंताची भक्ती सोडली तर कर्मकांडामध्ये फसले. तुकाराम महाराज पुढे म्हणतात एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, तुम्हाला पुन्हा जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये फसावं लागेल. म्हणून कर्मकांड हे आपल्याला भगवंताकडे घेऊन जात नाही, सुख पण प्रदान करू शकत नाही आणि आपल्या जीवनातल्या समस्या सुद्धा दूर करू शकत नाही. हे आपल्याला जर आपल्याला सुख समाधान पाहिजे असेल, आनंद प्राप्त करायचा असेल आणि भगवत प्राप्ती करायचं असेल तर भक्तीशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, हे सांगण्याचा मुद्दा आहे. आणि शेवटी ते म्हणतात की जर कर्मकांड कोण करत आहे, कामस्ते हर्त ज्ञाना प्रपदन्ते अन्न देवता तम तम नियमास्त्वाय प्रकृत नियता स्वया. कामस्ते हर्त ज्ञान, जे काम इच्छा ना कामस्ते हर्त ज्ञान, त्यांचं ज्ञान हरवून जाते. आपण किती ज्ञान सांगू द्या त्याचं ज्ञान हरलं जातं. आणि ते काय करतात, प्रपदन्ते अन्न देवता, अन्न देवताची काय करतात, उपासना करतात. आणि अन्न देवताची उपासना केल्यानंतर काय होतं, भगवंत स्वतः म्हणतात प्रकृत नियता स्वया, प्रकृतीच्या नियतामध्ये काय जातात, प्रकृत नियत स्वयामध्ये फसले जातात. म्हणजे हे सरळ भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये दिलेले की कर्मकांड हे आपल्याला सद्गतीकडे घेऊन जाण्याच्या ऐवजी आपल्याला भोग ऐश्वर्य देते. म्हणून त्यासाठी कर्मकांडामुळे 12 गोष्टी नाश होतात. स्वतः प्रल्हाद महाराज श्रीमद भागवताच्या 7वा स्कंद अध्याय 10 आणि श्लोक नंबर 8 मध्ये कर्मकांडामध्ये 10 गोष्टी नाश होतात तुमच्या. एक म्हणजे इंद्रियाने, इंद्रियाचा एवढा वेग असतो आणि इंद्रिय त्याच्यात तल्लीन होतात, इंद्रियतृप्ती. दुसरं मन, मन दूषित होते. तिसरं प्राण, प्राण ह्या जगामध्ये त्याला फायदा होत नाही आणि शरीर सुटल्यानंतर सुद्धा तो गतीला जातो. आत्मा म्हणजे शरीर, त्याचा पण उपयोग नाही. धर्म, त्याचा धर्माचा नाश होऊन जातो. धूर्तमती म्हणजे जी बुद्धिमान मती आहे ती पण नष्ट होते. ही श्रीतेज म्हणजे ऐश्वर्य आणि तेज ते पण नष्ट होते. स्मृती ती नष्ट होते. सत्य यश नाशंती जन्मना, या जगातल्या सगळ्या गोष्टी नाशवंत होतात केवळ कामस्ते अर्थ ज्ञान. कर्मकांडामुळे तुमच्या जीवनातल्या 12 गोष्टीचा ऱ्हास होतो, असं श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद महाराज आपल्याला घसा कोरडा करून सांगतायत. म्हणून त्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीनं भगवंताचे जो वेदाचा दुसरा पाठ आहे, जो कर्मकांडाचा पहिला पाठ, जो दुसरा पाठ कोणता, उत्तरमीमांस. उत्तरमीमांस मध्ये काय सांगितलेले, वेदे रामने चैव पुराणे भारते तथा अदो मदो तथा चांते हरी सर्वत्र गीयते. अरे ते वेदांमध्ये कर्मकांड सगळं सोडा, पण कर्मकांडामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. वेद रामने चैव पुराणे भारते, त्याच्यामधून वेदांत पुराणमधून कर्मकांड घेण्याच्या ऐवजी काय करा, वेदांमध्ये रामायणामध्ये पुराणमध्ये भारते आदो मदो अंत सर्वत्र चांते हरी गीते, भगवान हरीचं गुणगान सांगितले. म्हणजे कर्मकांड तुम्ही सोडून, जर भगवंताची भक्ती सोडून जर कर्मकांड फसता तर भगवंत म्हणतात बाळा तू इथंच फस, पण मी हरी आहे. हरी काय, तुमचं जीवन जे अमंगल आहे ते हरण करणार आहे, तुमचं दुःख हरण करणार आहे. अशा हरीची पूजा केली, भगवंताची भक्ती केली. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हे केलं तर आपल्याला भगवत प्राप्ती होईल. बरं, आता तुम्ही म्हणता एवढं दिलं कशाला, आम्हाला द्यायचंच नव्हतं ना कर्मकांड. त्याचं कारण असं आहे, याच्यामध्ये 3 कॅटेगरीचे लोक असतात. एक रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. जे सत्वगुणाचे लोक असतात, आपलं तमोगुणाचे असते, त्यांनी तमोगुणावर रजोगुणावर यावं. रजोगुणामध्ये काय बिझनेस असतात आणि रजोगुणाच्या वरती सत्वगुणात यावा आणि सत्वगुणाच्या वरती विशुद्ध सत्व म्हणजे त्याला म्हणतात वासुदेव तत्व म्हटले जाते, ते प्राप्त करावं त्यासाठी दिले. हे का बरं दिले, की असे काही अल्पबुद्धीचे लोक असते की त्यांना हे ज्ञान पचणार नाही. आणि हे ज्ञान का बरं पचत नाही, तुकाराम महाराज म्हणतात बहुच सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठला ते सुकृत लागतं. कोणतं सुकृत लागतं, ते कर्मकांडाचं नाही. सुकृत या शब्दाचा अर्थ पुण्य. ते पुण्य कोणतं, पुण्य श्रवण कीर्तन.
जे भगवंताबद्दल श्रवण करतात, कीर्तन करतात, हरिनामाचा जप करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जे तुम्ही हरिनामाच्या जपामुळे, सत्संगामुळे, श्रीमद भागवताचं वाचन पुण्य प्राप्त करता, त्या पुण्याच्या आधारावर तुम्हाला भगवंत भेटतील, ना की कर्मकांडाच्या आधारावर तुम्हाला भगवंत भेटणार नाही. किंवा तुमच्या जीवनातले संकट समस्या कमी होणार नाहीत. आणि दुसरं, तुमच्या जीवनात ह्या जन्मातलं सगळं तुम्ही काही गमवून बसता, हे तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. त्यासाठी हे आजचा विषय घेतलेला आहे की आपण आपल्या जीवनात भगवत प्राप्ती ठेवायची का भोग ऐश्वर्य ठेवायचं, हे आपण ठरवून आपलं जीवन कल्याण केलं पाहिजे. हरे कृष्ण. श्री ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. काय गौर प्रेमानंदे. कोणाला काही याच्याबद्दल प्रश्न, टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता.